Hello all, welcome to my channel Happy Study Time. So today we are solving practice set 4 of standard 7. So let's start. Our first question is construct triangles of the measures given below. ट्रायंगल दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे आणि यावेळेस दोन अँगल दिलेले आहेत. ओके, दोन. आत्तापर्यंत एक अँगल होता, दोन साईड दिल्या होत्या. आता दोन अँगल दिलेत आणि साईड एकच दिली. सो इझी आहे, एकदम घाबरायचं काही कारण नाही आहे. दोन अँगल बघून ओके. तर हे 6.4 काढून घ्यायची आहे लाईन सेगमेंट 6.4. ओके. सो फर्स्ट अँगल कुठला आहे? 45 डिग्री. म्हणजे ही लाईन समजा AT आहे, याला आपण नाव देऊयात AT. तर ए अँगल कुठला आहे? 45 डिग्री. सो 45 डिग्री आपण काढून घेऊयात. आता ए अँगल इकडनं येईल. ओके. सो 0, 10, 20, 30, 40 आणि 45. 45 अँगलची लाईन आपण काढून घेऊयात. आणि टी आहे 105. सो टी आहे. सो टी अँगल काढायचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, त्याच्यानंतर 100 आणि 105 इथे. सो आता हा ट्रायंगल कसा होईल? तर हे आपण अँगल ए आहे, त्याची लाईन आपण एक्सटेंड केली तर तो अँगल तयार होईल. ओके. AT इथे येईल S. हे बघा, इथे आपला S आलेला आहे. अँगल इथे शो करायचे आहेत. कुठला अँगल किती डिग्रीचा आहे? हा 45चा आहे, हा 105चा आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? इन ट्रायंगल MNP लेंथ ऑफ NP इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल इज N इज 70 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल P इज 40 डिग्री. सो पहिले आपण 5.2 ची लाईन सेगमेंट काढून घेऊयात. ओके. सो अँगल हे काय आहे आता? NP. सो N किती आहे? 70 डिग्री. सो इथे 70 डिग्री आपण इथे मार्क करूयात. आणि P किती आहे? 40 डिग्री. सो इकडनं मेजर होईल हे 40 डिग्री. आता दोन्ही लाईन आपण काढून घेऊ, N आणि P. ओके. NP आणि हा कुठला पॉईंट आला? M. परत इथे डिग्री लिहायच्या आहेत 70, 40. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल EFG लेंथ EG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल F इज इक्वल टू 65 आणि G इज इक्वल टू 45. पण आपल्याला तर लेंथ EG दिलेली आहे. मग E अँगल आपण किती घ्यायचा? त्याच्याकरता एक सिम्पल सोल्युशन करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे तिन्ही ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन केली की 180 येतं. सो पहिले आपण त्याची ॲडिशन करून घेऊयात. सो मेजर ऑफ अँगल E जो आपल्याला माहीत नाही आहे प्लस मेजर ऑफ अँगल F प्लस मेजर ऑफ अँगल G इज इक्वल टू 180. हे आपल्याला माहिती आहे. सो मेजर ऑफ अँगल E प्लस मेजर ऑफ अँगल F किती आहे? 65 डिग्री. G किती आहे? 45 डिग्री. हे आपण आधी E काढून घ्यायचं ह्याच्यावरनं. सो मेजर ऑफ अँगल E प्लस हे किती झालं? 110 इज इक्वल टू 180. सो मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू, तर हे इथे प्लसमध्ये जिकडे गेल्यावर काय होणार आहे? -180 - 110. सो मेजर ऑफ मेजर ऑफ अँगल E आपल्याला किती मिळाला आहे? 70 डिग्री. सो आता आपण ट्रायंगल काढू शकतो. सो आपण ट्रायंगल सुरुवात करूया. सो पहिले EG काढून घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर. EG काढून घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर.
नेम इट EG. सो ई आता आपल्याला मिळाला आहे किती आहे 70 डिग्री. सो 70 डिग्री आणि जी किती आहे 45. हे इकडनं येईल. सो हे 45 इथे. तर आता हे स्केलने दोन्ही करून घ्यायचं आहे. ई सो हा अँगल कुठला आला एफ. तर आता एफ आपल्याला किती दिलेला आहे 65 डिग्री. तर तुम्ही चेक करा एफ 65 डिग्री आला आहे का. समजा हे आपण इथे ठेवलं तर इथे 0 काउंट केलं तर बरोबर आपला 65 डिग्री इथे बघू शकता तुम्ही. इथे 60 आणि 65 एफ म्हणजे आपलं ट्रायंगल बरोबर आलं आहे. सो हे नेमिंग करून घ्या. 70 डिग्री 45 डिग्री आणि हे 65 डिग्री. चला पुढचं कुठलं आहे आपलं मेजर ऑफ इन ट्रायंगल XYZ. मेजर ऑफ लेंथ XY किती दिली 7.5. मेजर ऑफ अँगल X इज 34 and Y इज 95. सो फर्स्ट वी विल ड्रॉ 7.3 सेंटीमीटर सेगमेंट. 7.3. नेम इट XY. So angle X is 34 degree. Sorry. 0, 10, 20, 30 हे 35 आणि त्याच्या अलीकडची लाईन काय येणार आहे 34 डिग्री. सो ही लाईन काढून घ्या पहिले. त्याच्यानंतर Y इज 95 डिग्री. सो हे इथून येणार आहे ना, हे इकडनं येणार आहे, हे इथून. सो 95 म्हणजे हे 90च्या पुढचं इथे 95 येणार आहे, इथे अलीकडचं नाही इथलं. सो ही लाईन काढून घ्या वायची आणि ही त्याला जॉईन करून टाका म्हणजे ट्रायंगल तयार होईल. आणि हे झाला झेड. सो एक्स इज 34 डिग्री, वाय इज 95 डिग्री. डन. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 4 संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट